नमस्कार, बालविशू मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत 4 वेगवेगळ्या खिचडीच्या रेसिपीज शेअर करणार आहे। खरं तर 8 रेसिपीज मला एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायच्या होत्या, परंतु व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी या 4 रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते आहे। पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये राहिलेल्या 4 रेसिपीज तुम्हाला मिळणार आहेत। सो दोन्ही पार्ट जरूर चेक करा, जेणेकरून आठवडाभर तुम्हाला बाळाला वेगवेगळ्या हेल्दी आणि तेवढ्याच झटपट बनणाऱ्या अशा खिचडीच्या रेसिपीज बाळाला देता येतील। सो आपली पहिली जी खिचडी आहे ती आहे मोड आलेल्या हिरव्या मुगांची खिचडी। ही खिचडी बनवण्यासाठी 1 चमचा मी तूप घेतलेला आहे, त्यामध्ये 3-4 काळी मिरी आणि 2 लवंगा घातलेला आहे, 1 तमालपत्र, त्याचबरोबर 1 लसूण घातलेला आहे बारीक कट करून, थोडेसे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, जिरं आणि मोहरी घातलेले आहेत। हे सगळं आपल्याला छान असं तुपासोबत परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा बारीक कट केलेला बिया काढलेला असा टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। इथे माझ्याकडे अर्धी वाटी छान असे मोड आलेले हिरवे मूग आहेत आणि इथे मी अर्धी वाटी जे तांदूळ आहेत, साधारणतः 2 ते 3 मोठे चमचे तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवलेले होते आणि ते तांदूळ यामध्ये घातलेले आहेत। मुगांचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे तांदळापेक्षा। याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी यामध्ये हळद, गरम मसाला, चिली पावडर आणि थोडासा हिंग ॲड केलेला आहे। आता बाळ तिखट खात नसेल तर तुम्ही चिली पावडर स्किप करू शकता, परंतु हिंग मात्र तुम्हाला जरूर घालायचा आहे, ज्या कारणामुळे बाळाला गॅसचा वगैरे त्रास होणार नाही। थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हिरवी कट केलेली जी काही कोथिंबीर आहे ही सुद्धा ॲड करायची आहे। पाण्याचं प्रमाण थोडंसं नेहमीपेक्षा जास्त ठेवायचं आहे, कारण मूग शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। 3-4 किंवा तुमच्या कुकरच्या साईज प्रमाणे ही खिचडी मऊ शिजेल अशा प्रकारे तुम्हाला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। थोडीशी खिचडी मॅश करायची आहे आणि तुम्ही ते पाहू शकता, खूप हेल्दी टेस्टी अशी झटपट हिरव्या मुगांची मोड आलेली मुग जे आहेत तर त्याची खिचडी आपली तयार झालेली आहे। ही खिचडी ऑलरेडी आपण तुपामध्ये बनवलेली आहे, त्यामुळे मी वरून तूप ॲड केलेलं नाही, पण तुम्ही तेलामध्ये बनवलं असेल तर थोडासा तुपाचा वापर ही तुम्हाला जरूर करायचा आहे। आता राहिलेलं जे अर्ध टोमॅटो आहे ना, ते नेहमी मी खिचडी सोबत आदित्याला देत असते, म्हणजे पूर्ण 1 टोमॅटो आदित्य दिवसभरामध्ये खात असतो वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये आणि त्याला हे खिचडी सोबत खायला सुद्धा प्रचंड आवडतं। आता ही जी खिचडी आहे ही इतकी टेस्टी झाली होती की बाउलमध्ये जेवढी तुम्हाला खिचडी दिसते आहे ती सगळी खिचडी आदित्यने फिनिश केली होती। जनरली या ज्या खिचडी आहेत या मी बाळाला डिनरमध्ये देण्याचा ट्राय करते किंवा जेव्हा थोडीशी गडबड असते त्यावेळी। आता दुसरी जी खिचडी आहे ती म्हणजे भगर किंवा वरीच्या तांदळाची खिचडी। रोज रोज भाताची डाळींची खिचडी देऊन खाऊन बाळसुद्धा बोर होतो आणि म्हणून काहीतरी वेगळं असं भगर किंवा जे वरीचे तांदूळ असतात तर त्याची खिचडी मी ती बनवलेली आहे। आता ही भगर आहे ही आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि थोडा आपल्याला ही भिजत ठेवायची आहे। तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता, परंतु बाळासाठी ते थोडंसं छान डायजेस्ट व्हावं किंवा थोडं टेस्टी बनावं, मऊ बनावं, यासाठी मी थोडा वेळ भिजत ठेवलेली आहे। आता यासाठी तुम्हाला कुकर लागत नाही, खूप झटपट बनते आणि म्हणून मी ही कढईमध्येच बनवलेली आहे। थोडंसं तेल ॲड केलेलं आहे, तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। जिरे मोहरीची फोडणी यामध्ये घातलेली आहे, 3-4 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। आता यामध्ये मी लसूण किंवा कांद्याचा वापर केला नाही, त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते, परंतु तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता। भाज्यामध्ये मी बटाटा आणि गाजर घातलेला आहे आणि थोडीशी पालक सुद्धा ॲड केलेली आहे। तेलासोबत आपल्याला हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा ॲड करू शकता तुम्ही। आता तेलासोबत जेव्हा आपण हे थोडंसं परतून घेतो त्यानंतर आपल्याला याचा फ्लेवर वाढवण्यासाठी काही मसाले ॲड करायचे आहेत, ज्यामध्ये मी गरम मसाला आणि लाल मिरची पावडर एवढंच ॲड केलेलं आहे। आधी ते आता थोडंसं तिखट खातो त्यामुळे मी मिरची पावडर ॲड करत असते, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे जे भिजवलेले भगर किंवा वरीचे तांदूळ होते तर तेही ॲड करायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। म्हणजे 1 वाटी जर तुमचं हे सगळं मिश्रण असेल तर आणखी 1.5 वाटीप्रमाणे तुम्हाला पाणी घालायचं आहे। मीठ मी थोडंसं घातलेलं आहे, बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तरच मिठाचा वापर करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 2 चमचे आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट। आता तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल, शेंगदाण्याची ॲलर्जी असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता, याऐवजी ड्रायफ्रूट पावडर ॲड करू शकता आणि हे आपल्याला छान असं 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। आता वरती तुम्हाला पाणी दिसत असलं तरी सुद्धा खाली घट्ट झालेलं आहे, छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जे गाजर आणि बटाटा घातला होता हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही पाहायचं आहे आणि जर शिजलं असेल तर छान मॅश करून किंवा बाळाला ज्या पद्धतीने टेक्स्चर आवडतं त्यानुसार बाळाला द्यायचं आहे। ही खिचडी मी तेलामध्ये बनवली होती म्हणून थोडंसं तूप सुद्धा यामध्ये अर्धा चमचाच्या अराउंड मी ॲड केलेलं आहे। छान मिक्स करायचं आहे आणि गरमागरम अशी ही आपली वरीची तांदळाची खिचडी किंवा भगरीची खिचडी बाळाला द्यायची आहे। सध्या श्रावण चालू आहे, सगळ्यांच्या घरामध्ये सोमवारी ऑलमोस्ट उपवास असतो आणि अशा वेळी तुम्हाला बाळाला जर क्विक काहीतरी द्यायचं असेल, टेस्टी द्यायचं असेल, हेल्दी द्यायचं असेल तर ही खिचडी जरूर ट्राय करा। आधी त्याला सुद्धा ही खिचडी प्रचंड आवडली होती आणि त्याने खूप छान पद्धतीने खाल्ली होती, तुम्हीही ट्राय करू शकता। आपली तिसरी जी खिचडी आहे ती म्हणजे राजमा खिचडी। राजमा हे बाळाचं रक्त वाढवण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर
फायदेशीर आहे, बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आता ही खिचडी बनवण्यासाठी मी इथे एका कुकरमध्ये घेतलेलं आहे थोडंसं तेल, जिरे आणि एक लसूण टाकलेला आहे, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आणि थोडासा कांदा टाकलेला आहे. छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे, हे सुद्धा आपला तेलासोबत छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत राजमा. आता राजमा मी हे रात्रभर भिजवलेले होते आणि त्यानंतर कुकरला वेगळे हे शिजवून घेतलेले आहेत, कारण हे शिजण्यासाठी बराच वेळ लागतो, आपल्याला बऱ्याचशा शिट्ट्या कराव्या लागतात आणि असं मऊ शिजवून घ्यायचं आहे. तुमचं बाळ जर लहान असेल किंवा डायजेशन बाळाचं वीक असेल तर याच्यावरची जी सालं आहेत ही तुम्ही काढून घेऊ शकता, परंतु आधी त्याला मी नेहमी या सालांसहितच राजमा देते किंवा जे काही राजमांचे प्रकार बनतात तर ते या सालांसहितच बनतात, जे त्याला व्यवस्थित डायजेस्ट होतं. त्यानंतर मी भिजवलेले तांदूळ यामध्ये ॲड केलेले आहेत, गरम मसाला, थोडीशी चिली पावडर आणि हळद आणि काळी मिरी पावडर ही ॲड केलेली आहे. थोडासा हिंगही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता राजमा आपण ऑलरेडी शिजवलेला आहे त्यामुळे खूप जास्त पाणी घालण्याची गरज नाही, थोडंसं पाणी घालून नेहमीच्या खिचडीप्रमाणेही तुम्ही हे शिजवू शकता. वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि आपल्याला याच्या परत एकदा 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. राजमा ऑलरेडी शिजलेला असेल तर तुम्हाला खूप जास्त वेळ नाही लागत, पण जर शिजला नसेल तर मात्र पाण्याचं प्रमाण ही जास्त ठेवावं लागतं आणि शिट्ट्यासुद्धा तुम्हाला खूप जास्त काढाव्या लागतात, म्हणजे साधारणतः 7 ते 8 शिट्ट्या तुम्हाला काढून घ्याव्या लागतील, तेव्हा कुठे हा राजमा छान पद्धतीने शिजायला मदत होईल. तर अशी ही आपली राजमाची जी खिचडी आहे ही तयार झालेली आहे. थोडीशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, ज्यामुळे याचं टेक्स्चर छान होतं. वरून तूप घातलेलं आहे, छान मिक्स करायचं आहे आणि हे बाळाला द्यायचं आहे. बाळाला जर तुम्हाला ॲक्टिव्ह ठेवायचं असेल, बाळाची आयर्न लेवल कायम ओके राहावी किंवा प्रॉपर राहावी, बाळाला नेहमी छान भूक लागावी असं वाटत असेल आणि शिवाय जर तुम्ही डिनरमध्ये देत असाल तर बाळाला रात्रभर छान झोप लागायला सुद्धा ही जी खिचडी आहे ही खूप फायद्याची होते. आदित्यची ही जी खिचडी आहे ही खूप फेवरेट आहे. आठवड्यातून एकदा तरी मी राजमाची ही खिचडी आदित्यला देत असते आणि तोही खूप आवडीने खातो. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि बाळाला जरूर द्या. त्यानंतर आपली जी पुढची खिचडीचा प्रकार आहे तो आहे सोयाबीनची खिचडी. आता सोयाबीन लहान बाळांसाठी, लहान मुलांसाठी खूप फायद्याचं आहे. वाढत्या वयामध्ये बाळाला जर पुरेसं कॅल्शियम द्यायचं असेल, हाडामध्ये बळकटी यावी अशी वाटत असेल तर बाळाला तुम्हाला सोयाबीन देणं आवश्यक आहे. आता हे सोयाबीन चंक्स मी इथे वापरलेले आहेत, जे माझ्याकडे मीडियम साईजचे आहेत. हे तुम्हाला मोठ्या साईजचे असतील तरीही बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. या पद्धतीने मी नेहमी पावडर बनवते, जेणेकरून ते खिचडीमध्ये सुद्धा छान वाटतं आणि बाळालाही खायला इझी पडतं. कोर्स टेक्स्चरमध्ये किंवा थोडंसं मी ब्लेंड करून घेतलेलं आहे. यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 5-10 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे. आता याची खिचडी बनवण्यासाठी मी इथे तेलामध्ये जिरे, मोहरी, काळी मिरी, थोडासे लवंग, कढीपत्ता, लसूण याची फोडणी केलेली आहे, जी नेहमीप्रमाणे आपण करते. छान असं परतलं गेलं की यामध्ये मी अर्धा टोमॅटो घातलेला आहे. तुम्ही हवं तर कांद्याचाही वापर यामध्ये करू शकता आणि घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता. मी थोडासा बीट ॲड केलेला आहे आणि पालक ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा उपलब्धतेनुसार ज्या भाज्या तुम्हाला हव्या असतील तर त्या ॲड करू शकता. आता इथे मी थोडीशी मसूर आणि तांदूळ समप्रमाणामध्ये घेतलेले होते आणि ते साधारणतः एक अर्धा तासापर्यंत किंवा 10-15 मिनिटापर्यंत भिजवून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत. सोबतच मी हळद, मीठ, गरम मसाला, चिली पावडर ही ॲड केलेली आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याचबरोबर जे आपण भिजत ठेवलेली सोयाबीनची पावडर होती, कोर्स टेक्स्चर होतं, तर तेही यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. आता जर तुम्ही अशी पावडर नाही केली तरीही चालेल, मोठ्या मुलांसाठी आहे असेही सोयाबीन यामध्ये ॲड करू शकता आणि ते बाळाला देऊ शकता. पण लहान बाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही पावडर करत असाल तर बाळ आरामामध्ये खातं आणि छानही लागते, शिवाय त्याची एक वेगळी टेस्ट यायलाही मदत होते. तर साधारणतः मी इथे 3-4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि असा हा सोयाबीनचा राईस किंवा खिचडी आपली खूप छान पद्धतीने तयार झालेली आहे, जी कलरफुलही दिसते आहे, टेस्टीही आहे आणि झटपटसुद्धा बनलेली आहे. थोडंसं तूप वरून मी ॲड केलेलं आहे. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा फ्लेवर ही इन्हान्स व्हायला मदत होईल आणि अशी ही टेस्टी हेल्दी आपली सोयाबीनची जी खिचडी आहे ही सुद्धा तयार झालेली आहे. सोयाबीन चंक ऐवजी तुम्ही सोयाबीन्स सुद्धा वापरू शकता, जे थोडेसे भिजवून तुम्हाला राजमाप्रमाणेच यामध्ये ॲड करायचे आहेत. सो अशा या 4 रेसिपीज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. आता राहिलेल्या ज्या 4 खिचडी आहेत, पनीर, पालक, मिक्स व्हेजिटेबल आणि दलिया खिचडी, मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये देणार आहे, त्यामुळे तोही पार्ट जरूर पहा, जेणेकरून आठवडाभर बाळाला डिनरमध्ये काय द्यायचं हा प्रश्न तुमचा मिटायला मदत होईल. थँक्यू, बाय.